काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं जगद्गुरु सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या पतिताला गत जन्मामधला ब्राह्मण असल्याची ज्ञाती स्मृती करून दिली, ज्ञान प्रदान करून दिल्यानंतर तो मातंग, तो पतित महाराजांना विचारतोय की जर समजा मागच्या जन्मामध्ये मी ब्राह्मण होतो तर या जन्मामध्ये मी शूद्राच्या जन्माला का आलो? प्रश्न अतिशय योग्य होता। मग महाराजांनी त्याला कर्मविपाकाप्रमाणे, शास्त्राप्रमाणे अशा अनेक गोष्टींनी, अनेक धर्मग्रंथांचा आधार देऊन मनुष्य कुठकुठल्या जन्मामध्ये कशामुळे जातो हे सांगितलं। शांती पर्वामधलं काही गोष्टी सांगितल्या की शांती पर्वामध्ये व्यभिचार केला तर काय आहे, चोरी केली तर काय आहे, या सगळ्या गोष्टी महाराजांनी त्याला समजावून सांगितल्या। आणि मग यामध्ये तुझं काय घडलं असेल मागच्या जन्मात, आणि म्हणून तू या जन्मामध्ये शूद्राच्या पोटी जन्माला आलास। आता हे सगळं महाराज सांगत असताना त्या ठिकाणी आमचे त्रिविक्रम महामुनी, त्रिविक्रम भारती, 3 वेदाचे जाणकार ज्ञानवंत, मानस पूजा करणारे आणि अतिशय ज्ञानसंपन्न असे त्रिविक्रम भारती तिथे बसले होते। ते महाराजांना म्हणतायत, स्वामी तुम्ही सांगितलं ते सगळं बरोबर आहे, पण अनवधनाने, चुकून किंवा कुठल्याही याच्यास्तव असा जर एखादं पाप घडलं असेल, स्वामी निरोपिले धर्म सकळ, ऐकता होय मन निर्मळ। तुमचं हे ऐकल्यानंतर मन साफ झालं हो, पण जरी घडले एक वेळ, जर समजा एखादं असं पातक एकदा घडलं असेल तर त्या पापाला काहीतरी प्रायश्चित्त असेल ना, काहीतरी केल्याने त्या पापाचं क्षालन होत असेल, तर मग ते जरा समजावून सांगा। सद्गुरु म्हणतात, अरे त्रिविक्रमा, हे महामुनी, हे तापसी, प्रत्येक पापाला प्रायश्चित्त हे असतंच, हे लक्षात ठेव। तुझ्या हातून कुठलाही गुन्हा घडला तर त्याला प्रायश्चित्त हे आहेच। श्री गुरु म्हणती, त्रिविक्रमाशी प्रायश्चित्तासे पापासी, पापाला, गुन्ह्याला, घडलेल्या चुकीला प्रायश्चित्त आहे। सर्वात महत्वाचं प्रायश्चित्त कुठलं आहे की ज्याला खरोखर पश्चात्ताप होतो,
खऱ्या अर्थाने आता पश्चात्ताप होणं याच्यामध्ये फरक आहे. काही वेळेस पश्चात्ताप होतो, तो पश्चात्ताप हा वेळ निभावून नेण्याकरता असतो, की आलेली वेळ टाळून बर ठीक आहे बा माझं चुकलं, हा पश्चात्ताप होणं. हा पश्चात्ताप नाही, ही वेळ निभावून नेली आहे. काही वेळेस दुसऱ्याचं मन राखण्याकरता ठीक आहे माझं चुकलं, हाही पश्चात्ताप नाही. सद्गुरू म्हणतात ज्याला मनामध्ये खरोखर जाणवतंय की हो आपलं खरंच चुकलंय आणि आपल्या मनामध्येच त्याला पश्चात्ताप होतो. पश्चात्ताप होय ज्यासी पाप नाही सर्वथा. ज्याला खरोखर पश्चात्ताप झाला असेल, कारण ज्याला खरा पश्चात्ताप होतो त्याच्याकडनं पुनश्च तशा प्रकारचा दोष, तशा प्रकारचा गुन्हा घडत नाही, हे सद्गुरू सांगतात. पण नुसता पश्चात्ताप झाला असं दाखवणाऱ्याच्या हातून वारंवार तसेच गुन्हे घडतात, तसेच दोष घडतात आणि मग त्याचं पर्यावसन पापामध्ये होतं. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा पश्चात्ताप मनोमन खरंच झाला तर तुम्हाला पुढच्या वेळेस तशी चूक घडताना ते आठवतं, त्यामुळे तुमच्याकडनं तशी चूक पुन्हा घडत नाही. हा खरा पश्चात्ताप. सद्गुरू पुढे जाऊन काय सांगतात, पापाचे थोर केले. बघा खरोखर हे ऐकण्यासारखं आहे. पश्चात्तापामध्ये, खऱ्या पश्चात्तापामध्ये काय सामर्थ्य आहे हे खरंच ऐकण्यासारखं आहे. सद्गुरू म्हणतात पापाचे थोर केले, म्हणजे तुम्ही कितीही मोठं पाप केलं असलो, आता त्याची सीमा इथे सांगितलेली नाही. थोर या शब्दामध्ये सगळं आलंय. पाप असे थोर केले, अरे तुम्ही कितीही मोठं पाप केलं असलं, अंतःकरणी असे खोवले, आपल्या मनामध्ये त्याची अनुभूती झाली, ती चूक लक्षात आली, त्याची प्रायश्चित्त भले. त्याला हे प्रायश्चित्त अतिशय चांगलं आहे. असं कुठे सांगितलंय? आमचे सद्गुरू तर सांगतातच, नरसिंह सरस्वती सांगतातच, पण त्यात ते आणखीन सांगतात कर्मविपाकी बोलिले. कर्मविपाकामध्ये सुद्धा सांगितलंय पश्चात्ताप होय ज्यासी पाप नाही सर्वथा. मनापासून पश्चात्ताप व्हायला पाहिजे. पाप असे थोर केले, कितीही मोठं पाप केलं असलं, अंतःकरणी असे खोवले, त्याशी हे प्रायश्चित्त भले. कर्मविपाकी बोलिले. कर्मविपाकामध्ये सांगितलंय की कितीही मोठं पाप केलं पण आपल्या मनामध्ये खऱ्या अर्थाने पश्चात्ताप झाला. मी पश्चात्तापाचे आत्ता प्रकार सांगितले, तसा पश्चात्ताप नाही, मनापासून खरा. कारण मनापासून ज्या वेळेस खरा पश्चात्ताप होतो त्यावेळेस त्या प्रकारची गुन्हा, त्या प्रकारचं पाप पुन्हा घडत नाही. बर आता आणखीन काही प्रायश्चित्त सांगितली आहेत. कर्मविपाकामध्ये जी जी प्रायश्चित्त सद्गुरूंनी आहेत ती सद्गुरूंनी सर्वच्या सर्व त्रिविक्रम महामुनीच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितली आहेत. पहिलं तर प्रायश्चित्त म्हणजे मनापासून झालेला पश्चात्ताप.
दुसरं, प्रथम व्हावा ब्रह्मदंड, ब्रह्मदंड द्यावा, दान द्यावं. तेने होय पाप खंड, त्यांनी पाप खंडित होतो, पाप संपतो. काय? गोदाने सालंकृता खंड, गाय दान द्यायची आहे, पण ती मढवून दान द्यायची आहे. आता सोन्यानी गाय दान देणं हे फार कठीण आहे. प्रथम व्हावा ब्रह्मदंड, तेने होय पापखंड, गोदाने सालंकृता खंड. सोन्यानी गाय मढवून देणं खरंच अशक्य आहे, पण सद्गुरू म्हणतात अशक्य अशक्त. जर तुम्हाला शक्य नसेल, सोन्यानी गाय दान देणं तुम्हाला शक्य नसेल, अशक्त तरी द्रव्य द्यावे. जर तुम्हाला शक्य नाही तर त्या निमित्ताने काही द्रव्याचं दान करावं. प्रथम व्हावा ब्रह्मदंड, तेने होय पापखंड, गोदाने सालंकृता खंड. अशक्त तरी द्रव्य द्यावे. एक तर सोन्यानी गाय मढवून द्या, पण ती जर शक्य नसेल, तेवढी तुमची पात्रता नसेल, तर तुम्ही काहीतरी द्रव्य द्या, त्यांनी पापाची निवृत्ती होते. मला असं वाटतं हे सगळं कर्मविपाकाप्रमाणे सद्गुरू सांगतायत, हे सगळं ऐकणं ठीक आहे, पण सर्वात योग्य जे आहे माझ्या दृष्टीने प्रायश्चित्त, तो म्हणजे आपण केलेल्या चुकीचा मनामध्ये होणारा प्रत्यक्ष पश्चात्ताप. आणि तोच नेमका आमच्या मानवी स्वभावानुसार होत नाही. मानवी स्वभावानुसार आम्ही कधी चुकतो हे आम्हाला मान्यच नाहीये. ज्या वेळेस आम्ही चुकतो त्यावेळेस त्याला पर्याय शोधतो. हा पश्चात्ताप नाहीये, हा पश्चात्ताप नाही. मग सद्गुरू किंवा कर्मविपाक हे जे सांगताय की खरोखर मनापासून पश्चात्ताप करा, बघा तुमचं पाप जातं. पण देखावा पश्चात्ताप किंवा झालेल्या चुकीचं समर्थन दुसऱ्या गोष्टींनी करणं, म्हणजे मी चुकलो नाही हे त्यावर सिद्ध होतं. मग त्या पापाची निष्कृती कशी होईल? प्रायश्चित्त पाप असे थोरे केले, अंतःकरणी असे खोवले. हा शब्द फार महत्वाचा आहे. त्याशी प्रायश्चित्त भले. दुसऱ्या ह्याच्यात ते सांगतात प्रायश्चित्ताची विधाने. आता प्रायश्चित्त अनेक प्रकारची आहेत आणि त्याच्यामध्ये ते सांगतात अनेक ऋषीमुनींनी प्रायश्चित्त सांगितली आहे. कर्मविपाकामध्ये ही सगळी प्रायश्चित्त आहेत. अनेक प्रकारची प्रायश्चित्त आहेत आणि कर्मविपाकामध्ये ही सगळी सांगितली आहे. ब्रह्मदंड सांगितला आहे, निष्क अथवा अर्धनिष्क. सूक्ष्म पाप, पावनिष्क, कितीही थोडं पाप असलं, हे एवढंच आहे, एवढंच हे आपण म्हणतो, पण पाप हे आहेच. निष्क अथवा अर्धनिष्क, सूक्ष्म पाव, सूक्ष्म पाप, पावनिक. या सगळ्याला त्यांनी काय सांगितलंय? ज्या ज्या पद्धतीने तुमच्याकडून पापकृती घडली असेल त्या त्या पद्धतीने द्रव्यदान द्यावं.
अज्ञानकृत पापाशी. आता सद्गुरू सांगतात कर्मविपाकामध्ये सांगितलंय अज्ञानाने पाप घडलंय, चुकून घडलंय, मुद्दामून केलेलं नाही. तिथे सुद्धा काय सांगतायत बघा, अज्ञानकृत पापासी, अज्ञानाने घडलेल्या पापासी पश्चात्तापे शुद्ध पर्येशी. पश्चात्तापाने तो शुद्ध होतो. पण इथे पुन्हा सांगताय पश्चात्ताप हा मनापासून पाहिजे. बरं याच्यात आणखीन काय सांगतायत, अज्ञानकृत पापासी पश्चात्तापे शुद्ध पर्येसी गुरुसेवा. गुरुसेवा तत्परतेसी, तत्परतेने गुरुसेवा करावी. आणि तशी जर गुरुसेवा तत्परतेने केली तर केलिया गुरु निवारी. तुमची खरोखर तत्परतेने गुरुसेवेमध्ये सुद्धा दिखावा आहे, गुरुसेवेमध्ये सुद्धा दिखावा आहे. पण तुम्ही तत्परतेने गुरुसेवा केली तर तुमच्या पापाचा क्षालन गुरु करतात. असं मी नाही सांगत, तर सद्गुरू सांगतात. आणि सद्गुरूही म्हणतात की हे कर्मविपाकात सांगितलंय. अज्ञानकृत पापासी पश्चात्तापे शुद्धी पर्येसी. पश्चात्ताप झाल्यावर शुद्धी होतो. पण पुढे जाऊन सांगतायत गुरुसेवा तत्परतेसी केलिया गुरु निवारी. गुरु तुमचं पाप क्षालन करतो, गुरु तुमचं पाप संपवतो. पण गुरुसेवा, आता गुरुसेवेमध्ये गुरुवाक्य प्रमाण, गुरुनिष्ठा, बऱ्याच गोष्टी येतात. बर या सगळ्या गुरु काय सांगतात, सद्गुरू काय सांगतात, कराच्या म्हणून नाही, तर त्या अंतःकरणापासून झाल्या पाहिजे. नेणता पाप केलीयेसी. आपण काय पाप केलं ते माहित नाही, पण पश्चात्तापानी गुरुसेवेनी प्रायश्चित्तासे पर्येसा. यानी प्रायश्चित्त आहे. तिसरं हे बघा, पहिलं त्यांनी सांगितलंय सालंकृत गाय दान द्या. ती शक्य नसेल तर त्या पद्धतीने द्रव्य दान द्या. नंतर सांगितलंय छोटा असो मोठा असो जसं पाप असेल त्या पद्धतीने द्रव्य दान द्या. नंतर सांगितलंय पश्चात्ताप दग्ध होऊन गुरुची सेवा करा, गुरु तुमचं पाप निवारण करील. आणि आता सांगतात प्रत्येक निष्कृती पापाला, तुम्ही पापाची निष्कृती करण्याकरता कर्मविपाकामध्ये अनेक प्रयोग सांगितले आहेत. कुठलाच प्रयोग खरं सांगतो शक्य नाही. आता मला सांगा, सालंकृत कन्याला गोप्रदान देणं शक्य आहे का? नाही. कोण सोन्याने मढम गाय देईल? बर तदांशाने दान द्यायचंय द्रव्य, तेही शक्य आहे का? कारण त्याच्यातही गोंधळ होतो, इतके द्यावे का तितके द्यावे. बर पश्चात्ताप हे एकमेव होण्यासारखं आहे की खरोखर मनाने पश्चात्ताप व्हावा, किंवा गुरुसेवा हे होण्यासारखं आहे. बाकी पुढे ते काय सांगतायत की 200 प्राणायाम करा. आता हे शक्य आहे का? बर पुण्यतिथीला 10 वेळा आंघोळ करा, शक्य आहे का? कर्मविपाकामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. नेणता पाप केलियासी प्रायश्चित्तासे पर्येसी प्राणायाम द्विशतेशी. द्विशत म्हणजे 200. आणि पुण्यतिथी 10 स्नाने
बरं 200 वेळा पारायण करायचा आणि पुण्यतिथीला कुठल्या 10 वेळा स्नान करायचं. अहो 2दा स्नान करणं सुद्धा कंटाळवाणं वाटतं. जे त्रिकाळ स्नान करतात त्यांच्याकडे बघून आम्हाला आश्चर्य वाटतं, बापरे हे त्रिकाळ स्नान करतात का. आम्ही सकाळी एकदा करतो, हे त्यात भगवंतावर उपकार असतात. पण इथे 10 स्नानं सांगितले आहेत, ते सुद्धा पुण्यतिथीला. शक्य आहे का. बघा आतापर्यंत जी 4 गोष्टी सांगितल्या त्यापैकी फक्त एकच गोष्ट खरंच शक्य आहे, ती म्हणजे मनस्वी पश्चात्ताप आणि गुरुसेवा. या व्यतिरिक्त कुठली गोष्ट खरंच शक्य आहे. नाही शक्य. बर एवढं सांगून गुरु थांबत नाही, पुढे आणखीन सांगतात. आणखीन निष्कृती करण्याकरता काय, 3 गुंजा सुवर्ण द्यावे. आता गुंजा म्हणजे किती विचार करा. आणि 2 नदी आचरावे, 2 नदीला जावं. सौम्य पातक याची भावे. 3 गुंजा सोन्याचं दान द्यायचं, 2 नदींना जायचं, यांनी सौम्य पातक जात. आता हे शक्य नाही. बघा मी कर्मविपाकामध्ये जे जे सांगितलंय ते माझ्या सद्गुरू नृसिंह सरस्वतींनी सांगितलं. पण मी विस्ताराने हे सांगतोय की आम्हाला खरंच काय शक्य आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला पटलं असेल की खरोखर मनामध्ये पश्चात्ताप करणं आणि गुरुसेवा करणं हे सर्वश्रेष्ठ आहे. बाकी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सद्गुरू तर क्रमवार सगळ्या पापांचं प्रायश्चित्त सांगतात, सगळ्या पापांचं. स्त्री पुरुष दोघात एक, दोघांमध्ये एकाने जरी पाप केलं, करती पुण्य पाप दोष. स्त्री पुरुष दोघांमध्ये दोघां मिळून एकाने जरी पुण्य किंवा पाप केलं तर दोषात मात्र ते दोघंही पडतात. त्यामुळे प्रायश्चित्त घेताना दोघांनी घ्यायला पाहिजे. स्त्री पुरुष दोघात एक, करीती पुण्य पाप दोष, दोघेही पडती दोषास, दोघे आचरावे प्रायश्चित्त. म्हणजे आता 10 वेळा स्नान करायचं आहे किंवा 2 नदी किंवा सुवर्णगुंज द्यायचं आहे. आता स्त्री पुरुषांमध्ये एक वाक्यता असते का, हाही संशोधनाचा विषय आहे. कारण पुरुष जर तयार असेल किंवा आहे आता आपण, तर 2 गुंज सोनं देऊ. स्त्री म्हणते काय गरज नाहीये, काय द्यायचं. बर स्त्री जर म्हणाली की आपल्याला सालंकृत गाईचं दान शक्य नाही तर आपण दक्षिणा देऊ, तर पुरुष लगेच म्हणतो काही गरज नाही. त्या दक्षिणेत किती कशी गाय येईल, तिला कसं सोनं चढवून जाईल, एवढं कसं शक्य आहे का. पण स्वामी म्हणतायत दोघे आचरावे प्रायश्चित्त, दोघांनी त्याचं आचरण करायला पाहिजे. मग दोघांनी आचरण करण्याचं एकमेव प्रायश्चित्त मी सांगतो तेच होऊ शकतं, ते म्हणजे मनामध्ये पश्चात्ताप आणि गुरुसेवा. मी तुम्हाला परोपरीने सगळ्या दृष्टीने सद्गुरू सांगतात त्या दृष्टीने किंवा कर्मविपाकामध्ये सांगितलं या दृष्टीने आणि याच्यातला योग्य मार्ग काय आहे त्या दृष्टीने. आणि एक असे प्रकार सद्गुरू म्हणतात, अजून एक प्रकारे जेणे पाप होय दूर. अजून एक प्रकारे की ज्याने पाप निघून जाईल. कोणता. गायत्री जप 10 सहस्र
10,000 गायत्रीचा जप करायचा आहे. आता हे शक्य आहे का? तर एका अर्थाने होईल, मी नाही म्हणत नाही. ते जर ठरवलं तर काही दिवसात किंवा काही मासात 10,000 गायत्री जप होईल, हे मान्य. पण मला सांगा, 10,000 गायत्री जपाची संख्या पूर्ण होईल, गायत्री जप पूर्ण होईल का? नाही होणार. कारण एकाग्रतेने आमच्याकडनं आम्ही रोज नित्य कर्म करत असलेला जप किंवा अनुष्ठान जर पूर्ण होऊ शकत नसेल तर 10,000 गायत्री जप एकाग्रतेने कसा व्हायचा? संख्या पूर्ण होईल. आज 50 वेळा झाल्या, उद्या 40 झाल्या, परवा 30 झाल्या, नंतर 60 झाल्या, असं करून आम्ही संख्या पूर्ण करू शकतो, याबद्दल वाद नाही. पण एकाग्रतेने 10,000 गायत्री जप, स्वतःच्या मनाला विचारा की आम्ही रोज जे नित्य कर्म करतो ते तरी किती वेळ आमच्याकडनं एकाग्रतेने होतं. म्हणजे जी जी प्रायश्चित्त कर्मविपाकामध्ये सांगितलेली आहेत, सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलेली आहेत, त्यामध्ये पुन्हा मूळ मुद्द्यावर आपण येतो की एकमेव होण्यासारखं ते म्हणजे पश्चात्ताप आणि गुरुसेवा. हे एकच घडू शकतं, बाकी नाही. आता हा 10,000 गायत्री जप करायचा, त्याला गायत्री कृच्छ असं म्हणतात. आणि एक असे प्रकार जेणे पाप होय दूर, गायत्री जप 10 सहस्र, करावा तेने वेद मंत्र, याचे नाव गायत्री कृच्छ, महादोषी करी पवित्र. हे जर गायत्री कृच्छ खरोखर केलं तर महादोषांमधून सुद्धा त्याला पवित्र करण्यात येतं, तो पवित्र होतो, असं कर्मविपाक सांगतोय. असं आमचे सद्गुरू नृसिंह सरस्वती सांगतात. याचे नाव गायत्री कृच्छ, महादोषी करी पवित्र, ऐसे करावे विचित्र, श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी. हा प्रश्न मूळतः त्रिविक्रमाने विचारलेला आहे की आमच्या हातून पाप घडला असेल तर त्याला प्रायश्चित्त काय आहे. आता अनेक प्रायश्चित्त सद्गुरूंनी सांगितली, अनेक प्रायश्चित्त अजून शिल्लक आहेत. कर्मविपाकामध्ये अनेक प्रायश्चित्त सांगितलेली आहेत. पंचकव्यासारखं आहे, प्राजापत्यासारखं आहे, अनेक. मग ही सगळी तशी कठीण आहेत. पण या सगळ्यांमध्ये पुन्हा पुन्हा मी प्रामुख्याने सांगतोय, याचं कारण तुम्ही एकाग्र होऊन तुम्ही केलेल्या कृत्याचा, मग कुठलीही असो, गुरुद्रोह असो, गुरुद्वेष असो, गुरु आज्ञा उल्लंघन असो, हे जे काय असेल ते त्या सगळ्या पापांचं प्रायश्चित्त मनामध्ये पश्चात्ताप दग्ध व्हा मनापासून, आणि गुरुसेवा करा. सगळ्या पापाची निष्कृती आहे असं मी सांगतो असं नाही. हे सद्गुरू नृसिंह सरस्वती सांगतायत, हे कर्मविपाकामध्ये सांगितलंय. आणि त्यात स्पष्ट उल्लेख त्यांनी केला, किती पाप असे केले थोर,
कितीही मोठं पाप असलं तरीही कर्मविपाकामध्ये अनेक पापांच्या निष्कृतीवर अनेक प्रकारची प्रायश्चित्त सांगितलेली आहेत आणि ही सगळी प्रायश्चित्त नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्रिविक्रम महामुनी त्रिविक्रम भारतीला समजावून सांगतायत. अजून त्यांनी काय सांगितलं, अजून कुठली कुठली प्रायश्चित्त आहेत आणि स्वामी कशा कशा पद्धतीने सांगतात ते आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.